आज मी आपल्यासोबत थालीपीठाचे अप्पे कसे बनवायचे त्याची रेसिपी शेअर करणार आहे. हे अप्पे एकदा नक्की बनवून पहा. खूप टेस्टी लागतात, पौष्टिक आहेत आणि चवीला खूप भारी लागतात आणि बनवायला वेळही कमी लागतो आणि साहित्यही खूप कमी लागतं. आता हे थालीपीठाची भाजणी कशी करायची याची रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे, जी मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. आणि अप्प्याचे बऱ्याच रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत, गोड अप्पे, तिखट अप्पे, तर तेही तुम्ही पाहू शकता. तर हे पौष्टिक अप्पे कसे बनवायचे ते पाहूया. तर त्यासाठी इथे बघा मी काय केलेलं आहे, एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण घेणार आहोत थालीपीठाचं पीठ. तर इथे साधारण मी मोठी वाटी अशी भरून अर्धी घेतलेली आहे. अर्धी ते पाऊण वाटी आहे. यामध्येच आपण घालणार आहोत 2 चमचे बारीक रवा. रव्यामुळे काय होईल माहिती आहे, अप्पे जे आहेत ना आपले छान असे जाळीदार होतील, फुलतील छान. त्यानंतर एक चमचा भरून इथे सफेद तीळ घालते. सफेद तीळमुळे ना खाताना अप्पे असे खुसखुशीत लागतील. सोबतच घालायचं आपल्याला पाव चमचा हळद आणि जास्त प्रमाणात भाज्या. तर भाज्या इथे बघा मी काय घेतलेलं आहे, हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे, कोबी, गाजर घेतलेलं आहे. आता हिरवी मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या, एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आणि खूप सारी घ्यायची आहे कोथिंबीर. आता इथे तुम्हाला पातीचा कांदा किंवा अजून कुठल्या भाज्या घालायच्या त्या घालू शकता. चवीनुसार घालूया मीठ. आणि आता हे सर्व साहित्य ना आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जास्त प्रमाणात भाज्या असल्यामुळे काय होतं, आपले हे पौष्टिक अप्पे तयार होतात आणि चवीलाही खूप भारी लागतात. मुलांना टिफिन देण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. थालीपीठ आपण नेहमीच बनवतो, पण कधी पीठ उरलं असेल, कमी वेळामध्ये तुम्हाला असे अप्पे बनवायचे असतील, तर हे पौष्टिक अप्पे तुम्ही नक्की बनवू शकता. तर आता थोडंसं पाणी घालून हे बघा असं मी घट्टसर पीठ भिजवलं आहे. जास्त पातळ भिजवायचं नाही आपल्याला बरं का. तर हे असं पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण ना रवा घातलेला आहे, त्यामुळे काय करायचं, याला ना 5 मिनटं आपण असं झाकून ठेवूया. म्हणजे रवा छान फुलला जाईल. जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही, रवा तसंही पटकन फुलतो. तर साधारण 5 मिनटानंतर आपण बघूया. तर बघा पीठ आपलं मस्त सेट झालेलं आहे, रवा छान असा फुललेला आहे. तर हे असं आपलं अप्पे बनवण्यासाठी पीठ झालेलं आहे तयार. तर वळूया आता आपण गॅसकडे. तर गॅसवरती ना मी इथे अप्पे पॅन ठेवलेलं आहे आणि यामध्ये ना थोडंसं तेल घालायचं. हे अप्पे पौष्टिकही का आहेत, कारण यामध्ये तेलाचंही प्रमाण खूप कमी असं. नॉनस्टिक पॅन वापरलात तर खरंच खूप कमी तेल लागतं आणि मस्त असे खुसखुशीत असे आपले अप्पे तयार होतात. आता गॅस एकदम कमी ठेवायचं आहे बरं का. आणि हे अप्प्याचं मिश्रण आपण हे अप्पे पॅनमध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं. तर गॅसवरती मस्त असे आपण हे अप्पे घालायला सुरुवात केलेली आहे. पूर्ण व्यवस्थित भरून घ्यायचं म्हणजे छान असे अप्पे आपले फुलून येतात. याआधीही ना माझ्या चॅनलवरती रव्याचे अप्पे, मिक्स व्हेज अप्पे, गोड अप्पे, केळी घालून अप्पे कसे बनवायचे तेही रेसिपी मी शेअर केलेली आहे. तर एकदा नक्की बनवून पहा. मी सर्वांची ना लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आता हे अप्पे घालून घेतल्यानंतर झाकून आपल्याला 2-3 मिनटं चांगले असे वाफून घ्यायचे आहेत. छान असे भाजले पाहिजेत. म्हणजे काय होईल, यामध्ये आपण ज्या भाज्या घातल्या आहेत ना त्या व्यवस्थित शिजल्या जातील. आता एखादी अशी टूथपिक घ्यायची, म्हणजे काय होतं पलटायला सोपं पडतं. हे बघा या पद्धतीने, किंवा टोकेरी असा चमचा वगैरे घेतला तरी चालेल, पण टूथपिकने बघा पटकन पलटले जातात. छान असा कलर आलेला आहे, मस्त खरपूस असे आपले हे अप्पे तयार होत आहेत. दोन्ही साईडने छान असे भाजून घ्यायचे बरं का. आता पलटून झाल्यानंतर तेल घालायची काही गरज नाही, कारण आपण जे पहिलं तेल घातलं होतं ना त्यामध्येच हे अप्पे छान असे भाजले जातात. आता याला ना परत आपण झाकून फक्त 2 मिनटं वाफून घेऊया आणि मस्त असे आपले गरमागरम खुसखुशीत जबरदस्त टेस्टी पौष्टिक असे अप्पे तयार झालेले आहेत. बघू शकता छान असा कलर आलेला आहे. तर एका साईडने आता दुसऱ्या साईडने पलटून घेतले आपण हे अप्पे काढून बाकीचेही अप्पे मी बनवून घेते पटापट. आणि आपण हे अप्पे ना कुठल्याही चटणीबरोबर खाल्ले किंवा असेच खाल्ले तरी छान लागतात. तर अप्प्याची चटणी ही मी माझ्या चॅनलवरती शेअर केलेली आहे, वेगळ्या पद्धतीने कशी बनवायची ते तुम्ही पाहू शकता. तर हे बघा मस्त असे पौष्टिक अप्पे आपण काढून घेऊया. तर हे गरमागरम असे अप्पे आपले तयार झालेले आहेत खाण्यासाठी. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. कलर एवढा सुंदर आला आहे ना की तुम्हालाही बघता क्षणी खावे असे वाटेल, कारण चवीला तर खरंच खूप भारी लागतात. मस्त पौष्टिक असे हे अप्पे मस्त खुसखुशीत होतात आणि स्पॉन्जी असे आतून होतात, जास्त कडकही होत नाहीत. तर बघू शकता मस्त असे स्पॉन्जी असे आपले अप्पे तयार झालेले आहेत.
मिक्स व्हेज अप्पे